तर आत्ता आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो आहे. साहिलचा भाव आहे आणि ताई, तर त्यांनी पावभाजी आणलेली आहे. आम्ही पाव मगाशी थांबलो होतो तेव्हा घेतलेले आणि आता आम्ही इंदापूरच्या पुढं आलो आहे आणि इथं बसस्टॉप आहे, तर तिथं बसस्टॉपच्या इथं थांबतो आहे आणि इथं नाश्ता करू आम्ही आणि मग ह्याच्यानंतर पुढचा प्रवास परत एकदा पुन्हा एकदा चालू. मग आता मी मोठं ब्लॉग बनवत नाही, कारण की माणगाव आलं की माणगावच्या पुढून मग तो एक राईट आहे त्याच्या गावी जायला, मग तिथून मी चालू करतो ब्लॉग. तरी असं काय, कारण की माणगावपर्यंतचा रस्ता हा माहिती आहे, त्याच्या पुढचा रस्ता मला माहिती नाही, म्हणून मग मी पुढचा रस्ता शूट करायचा ह्या ह्याच्यानं. मग मी सुरुवातच मोठं ब्लॉगने केली नाही, डायरेक्ट आता आम्ही इथं नाश्ता करतो आहे. त्याची एक्सपल्स आहे, नवीन प्रो मॉडेल आहे आणि आपली बुलेट आहेच. तर झालेला आहे नाश्ता आणि इंट्रो करायचा राहून गेला. तर वेलकम बॅक टू रोहित जाधव व्लॉग. तर मी निघालो आहे साईडच्या गावाला, कारण की शिमगा आला आहे आणि पहिल्यांदा मी असं मित्राच्या गावाला जातो आहे. तर आता मी, त्याचा भाऊ आणि ताई अशा आम्ही 4 जण आहे. आपली कोकणातली लाल परी. तर कशा आहेत सगळे, एका नवीन ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो. अचानक भयानक अशी सुरुवात झालेली आहे नाश्ता करतानाच ब्लॉगची. आणि आता तरी आम्ही अजून 2 ते 2.5 तास ह्याच्यामध्ये मग आम्ही पोचतोय लवकरात लवकर. आणि मग त्याचं गाव कुठे आहे, काय आहे, गावाच्या पासून काय सगळ्यात जवळ आहे, ते सगळं कळेल तुम्हाला हळूहळू. तरी आता निघतो आम्ही, नाश्ताने करून झाला. तर आतमध्ये माणगावच्या आतमध्ये टर्न मारलेला आहे, राईट मारून आम्ही निघालेलो आहे. आणि भाई सुरुवातच अशी झालेली आहे मस्त अशी सगळ्या मेंढ्या बघून. आणि जायचं प्लॅन असा अचानकपणे बनलेला होता आणि मी अचानक असं साहिलला बोललो की तुझ्या गावाला मी शिमगा बघायला येऊ का. आणि साहिलने पहिल्या ह्याच्यातच होकार दिला की चल भाई, काय टेन्शन नाही, काय नाही, सगळं चिल्ल आहे एकदम वातावरण, तर आपण जाऊया. तर मी, त्याचा भाऊ आणि ताई आणि तो, आम्ही अशी 4 जण फॅमिली आधीच गेलेली होती साहिलची. तर आम्ही 4घांचा प्लॅन झाला की गाडीवरून जायचा. मग आम्ही गाड्या काढलेल्या आणि मग सकाळी 5:30 वाजता प्रवास चालू झाला आमचा. आणि आताच लवकरात लवकर आता पोचू आम्ही गावाला. तर त्याचं गाव हे श्रीवर्धनच्या इथलं खरसई गाव आहे. तर पहिल्यांदा खरसई गावचा इन डिटेल फुल शिमगा पाहायला मिळणार आहे आपल्या सर्वांना. तर मला पण बघायला भेटणार, माझ्यासोबत तुम्हालाही बघायला भेटणार आहे. तुम्ही नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ. त्यांना पण कोकणातल्या ह्या बाजूच्या कोकणातली कला, संस्कृती आणि सगळं कळेल म्हणून. तर आता आपण पोचूया आणि मग काय कसं गाव आहे, परत अजून कुठं कुठं जाता येईल आपल्याला, म्हणजे मी, साहिल आणि भाव म्हणजे धीरज आणि ताई, अजून बाकीचे भरपूर त्याचे भावंड आहेत. तर असं कुठं काय प्लॅन होतो काय, ते सगळं तुम्हाला कळेलच. तर जॉईन राहा, कनेक्टेड राहा, रोहित जाधव व्लॉगला पाहत राहा. तर आता लवकरात लवकर आपण त्याच्या घरी पोचूया, कारण की सुरुवात आजपासूनच झालेली आहे आणि मला काय मिस नाही करायचं आहे आणि ते सगळं काय तुम्हाला सगळं दाखवायचं आहे नीट व्यवस्थित इन डिटेलमध्ये. तर व्हिडिओ एक मिनिमम 15 ते 20 मिनटाचेच असतील, जास्त काय मोठी लेंथ अशी ठेवणार नाही. आणि खास आकर्षण असे 2 व्हिडिओ मोठे असणार, तर ते नक्कीच बघा. आणि दोन्ही पण व्हिडिओ हे रात्रीचे आहेत, असं एक वेगळं वैशिष्ट्य आहे त्या दोन्ही व्हिडिओंना. तर ते नक्की येतील, तर तुम्ही नक्की ते पहा व्हिडिओ काय कसे आहेत ते. आणि एंट्री वाटा आपण घेतली आहे त्याच्या गावाला. माझ्यासोबत तुम्हालाही नवीन एक्सपिरियन्स भेटणार आहे, नवीन व्लॉग माझ्यासोबत तुम्हालाही बघायला भेटणार आहे. काय काय वेगवेगळंपणा आहे प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावात कोकणामध्ये. ते रत्नागिरीचा पट्टा असो किंवा हा पट्टा असो, एक वेगवेगळ्या कला, परत पालखी कशी असते, काय काय शिमग्यामध्ये केलं जातं, ते सगळं असं आता कळणार आहे आपल्याला. आता आपण म्हसळा तालुक्यात आलेलो आहे. आता इथून पुढं आहे ह्याचं गाव, तर आता तिथं आपण जातोय. कोकण बोलल्यावर शिमगा येतो आणि शिमगा बोलल्यावर विविध अशा संस्कृती, विविध परंपरा, विविध प्रकारचे खेळ, मनोरंजन असो किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असो, सगळे होतात. परत पालखी निघते, तर काय कशी पालखी निघते
तर यंदा आपण आत्ताच्या वर्षी हे आपण साहिलच्या गावी जातो, तर पुढच्या वर्षी काय माहिती कुठं आपण जाऊ. हे नक्कीच काहीतरी वेगळंपण असणार, पण आता जेवढं बाहेर पडता येईल तेवढं आता बाहेरचा प्रयत्न करणार मी. तर आता आपण सुरुवात तर केलेली आहे, पण इन डिटेलमध्ये व्लॉग असणार हे मी पहिलाच सांगतो आहे. तर जेणेकरून व्लॉग मोठे असले तर ते नीट संपूर्ण बघा, कारण की कोणतीही गोष्ट मला अर्धवटपणे दाखवायची नाही आहे. आणि मी बोललो तर बोललो, इंट्रो आउट्रो म्हणजे इंट्रोडक्शन केलं परत एंड केलं नाही, तर असं का बोलू नका. कारण मी बोलण्यापेक्षा तर ती गोष्ट दाखवणं हे मला इम्पॉर्टंट वाटतं, म्हणून मी त्या गोष्टी पूर्ण शूट करणार आणि त्या दाखवणार आहे. तर थोडा वेळ तर लागेल, कारण की त्याच्या गावाला मी विचारलं तर वायफाय नाही आहे, तर थोडा एडिटिंगचा प्रॉब्लेम होतो. परत काय कसं अपलोड करायचं, तर मी मुंबईला गेल्यावरतीच हे आता व्लॉग आहेत ते अपलोड करू शकतो. ह्याच्याशिवाय मला पर्याय वाटत तर नाही आहे, पण जेणेकरून शॉर्ट्स तरी अपलोड मी करू शकतो. ह्याचं मी ट्राय करेन. पण काय कसं आता वेळ कधी जातो आहे निघून. परत खूप अशा ठिकाणी आता तर धीरंजय आम्हाला सांगितलं की इथं इथं जायचं, इथं इथं असं असे प्लॅन आहेत. तर ते काय काय प्लॅन आहेत ते सगळे तुम्हाला ह्या व्लॉगच्या ह्याच्यातून कळतीलच. पण तुम्ही नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता मस्तपैकी असा प्रवास आमचा चालू आहे. येईल एक 15-20 मिनटं तरी गाव येण्याची शक्यता आहे. तर जुडे रहियो रोहित जाधव व्लॉग नक्की सबस्क्राईब करा, कारण की शिमगा बोलवर कोकण आणि कोकणातल्या विविध चालीरीती म्हणजे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. परत कुठले कुठले देव असतील, परत ते काय कशा प्रकारे पालखी सजवतात, काय काय करतात शिमग्यात, अजून काय काय होतं खरसाई गावामध्ये, तर ते सगळं इन डिटेल तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मला ना काय सुचत नाही की काय बोलू, कारण की पहिल्यांदाच जातो, असे एक्साइटमेंट असणार आहे पूर्ण. फक्त साहिल ओळखीचा आणि त्याचे मम्मी पप्पा बोला किंवा एखाद दुसरा भाऊ बहीण ओळखीचा असेल, पण पूर्ण सगळे अनोळखी लोकांमध्ये आता मिक्स व्हायचं कसं, काय कसं, परत कुठल्या कुठल्या गोष्टी फेस होणार, परत काय काय होणार आहे, काय कसं होईल काय समजत नाही. आणि एक्साइटमेंट टॉप लेवलची झालेली आहे, कारण की पहिल्यांदाच असं जाणं होतं आहे. ते पण एकदा एक छोटा असा मोठा कार्यक्रम आहे, तो एकदम मोठा सण, वर्षातला आणि कोकणातला महत्त्वाचा सण शिमगोत्सव, ह्याला माझी उपस्थिती असणार आहे. तर एक वेगळं पण मला पण वाटतं की काहीतरी वेगळं होतं आहे, काहीतरी आपल्या चॅनलवरती वेगळं येणार आहे. मला पण एक वेगळा अनुभव भेटणार, माझ्यासोबत तुम्हाला पण वेगळा अनुभव भेटणार आहे. ते काही समजत नाही मला, म्हणून मी जास्त काय बोलू शकत नाही. काय बोलू कसं काय ते पण समजत नाही मला. तर साहिलचं आणि माझं बोलणं झालं, तर त्याच्यातून मला एक कळलं की काय काय कसे कसे एक म्हणजे एक प्रोग्राम असणार. प्रोग्राम बोलण्यापेक्षा की काय काय म्हणजे तो क्रमांक म्हणजे कसा असतो, म्हणजे एक आपण बोलतो ना की पहिला हे दुसरं ते. तर पहिला असतील एक खेळ असतात ते शिमग्यातले. त्याच्यानंतर अजून म्हणजे गेम आहे, गेम बोलतात, किंवा होळीचा असंच काहीतरी पार्ट आहे. त्याच्यानंतर मग माळ आणला जातो, मग तो उभा करतात, मग होम पेटवतात, आणि मग त्याच्यानंतर मग पालखी, असे एक क्रम आहे तो. तर आता तो काय कसा आहे, आणि त्याच्यामध्ये जे 2 रात्री तुम्ही बोललो की तो होळीचा एक गेम आणि एक एक काहीतरी आहे ते साईन बोलला आहे, पण ते माझ्या आता लक्षात नाही, मला नीट बोलता येत नाही आहे काय, कारण की काय मला काही कळत नाही आहे. पण ते नक्की पहा तुम्ही, कारण की त्या एका गोष्टीला भरपूर जण म्हणजे धीरज बोला, ताई बोला, परत त्याचे मम्मी पप्पा असतील, ते पण मला बोलले की हे बघायला तू ये नक्की गावाला. मग आता काय आहे ते पण आपण बघूया जाऊन तिथं. शिमगा आणि गणपती हे 2 असे सण आहेत, जेव्हा पूर्ण मुंबई ही खाली होते कोकणी माणसांनी, आणि पूर्ण गजबजलेलं जेव्हा ते गाव असतं, ते घर असतं, ते ह्या सणांनी पूर्ण गजबजून जाते. जिथं मुंबई पण एक भरपूर अशी मोठी गणेशोत्सव असतो तेव्हा पण एक गजबजतं, तेव्हा तसंच कोकण देखील गजबजतं. आणि शिमगाच उत्सवाला तर काय बोलायचं एक हे नाही. पण आता जाताना माझ्या लक्षात आलं की काय काय वेगवेगळे परंपरा आहेत, तर त्या पण आम्हाला बघायला भेटेल. त्याचसोबत गावात एक वेगवेगळी ठिकाणं आहेत, तर ती पण आपण बघू शकतो. तर बघूया आपल्याला ट्राय होतं आहे काय, जातं जमतं आहे काय, कारण की दिवस कमी आणि ठिकाणं जास्त असं झालेलं आहे आपलं.
बोर्ड तुम्ही बघितलात आणि आत्ता आम्ही लवकरच एक 10 ते 20 मिनटं, मी मगाशी बोललो होतो पण तेवढा टाईम नव्हता, तेव्हा भरपूर टाईम लागणार होता. पण आता तर एक 10 ते 15 मिनटामध्येच आम्ही त्याच्या घरी पोहोचू असं मला वाटतं आहे. आणि रोड चांगले आहे तिथले, खरंच एक रोड चांगला आहे. कुठेही खड्डे नाही, कुठेही खराब काय नाही, छोटे नीट व्यवस्थित असे रोड आहे. एकाच वेळी 2-2 गाड्या पास होत आहेत. चांगली एक बाब आहे ही खरंच. आणि कुठे काही खड्डे नाही, काय नाही, रोड कुठं पॅच बीच असे नाही, नीट व्यवस्थित रोड आहेत. छान आहेत, गाडीने पण येऊ शकतात नीट व्यवस्थित. धीरजची ॲडव्हेंचर आहे, माझी बुलेट आहे, तर आम्हाला काय प्रश्न नाही वाटत आहे. पण रोड पण त्या मानाने खूपच चांगला आहे. तो नॅशनल हायवे असला तरी पण कुठल्या गावातले रोड आता हे असे आहेत आतमधले ते पण नीट व्यवस्थित असे वाटत आहेत मला. तर एक चांगला आहे, रोड पण चांगले आहेत, काय जास्त काय असं खडतळ प्रवास नाही झालेला आहे आपला. आणि ते बघून पण एक बरं वाटतं. हां, तो मोठा रोड आहे, तो मोठा. हां, ती तालुका पडतो ना. एवढ्या रोडवरून आई वाज. मागून मागून जातात 2 एसट्या. तर आपल्या इथं जसं देवरुख आहे, जिथं काय सगळ्या गोष्टी सापडतात, जिथं सगळ्या गोष्टी मिळतात, एस टी स्टँड आहे, तर तसंच इथं माणगावच्या आतमध्ये मसाळा आहे. तर तिथंच एक सेम ही अशी एक सिटी आहे छोटी, की तिथं काय सर्व काही उपलब्ध भेटतं, काय सगळं काय साधन सामुग्री, बाजार बिजार सगळं आपल्याला अवेलेबल आहे. तर खरसे गावापासून आणि हे जवळ आहे, ते एक चांगली गोष्ट ही पण. आणि बस एवढंच, काय जास्त मला काय बोलायचं काय सुचतच नाही आहे, कारण की एक्साइटमेंट ही टॉप लेवलला झालेली आहे माझी. कधी जातो आणि काय काय आता बघायला भेटतं आहे, नवीन नवीन गोष्टी. आणि त्यात मला फोनच्या स्टोरेजचं टेन्शन आलेलं आहे, की काय कुठं स्टोर एवढी जागा करायची कशी. आणि बघू काय कसं होईल ते होईल. आणि फायनली अशा प्रकारे आपण खरसई गावामध्ये साईडच्या आपण एंट्री केलेली आहे. तर आतमध्ये गावचा जायचा थोडा कच्चा रस्ता आहे, पण एक बरं वाटतं आता गावाला. साहिलच्या आलो आहे पहिल्यांदाच, तर काय कसं गाव आहे हे माझ्यासोबत तुम्ही पण पाहू शकता व्हिडिओतून. आणि छान असं एक आजूबाजूला घरं आहेत, माणसं आहेत, असं एक बघू. एक ना मला सुचत नाही यार काय. अशी सेम अवस्था होते कधी कधी, पण एक भारी मजा येईल. एक आपलं एक
ॲडव्हेंचर कसं असतं तसं एक एक फील येईल हे बघताना, हे ब्लॉग शूट करताना, नवीन नवीन माणसांना भेटताना. त्याचे घरचे आणि सगळे सगळे एक बघू काय कसं होते ते. जाऊ द्या आता, चला. जागा ती बोलतात पाल बोलतात त्याला. नाही. पाल. पार. हा पाल. ही पाल्यातली पाव ही आहे ना ती. हां. ही पाल्यातली ती. ती एवढी जास्त खोल नाही, नॉर्मल आहे. कुठं? पाल्यातली पाव. हा घर. आलो साहिलच्या घरी. काकींनी फ्रेश आणि झालो आणि काकींनी मग भाकरी आणि जवळ दिली नाश्त्याला. हो. तर आता साहिलचं जे मोठं करायचं तर आलो आहे आणि तुम्ही मागं पाहू शकता एक सुंदर असं नयनरम्यक सुख, एक दृश्य, एक सीन. रखरखता उन्हात पण ते एवढा चांगला असं वाटतंय ना. मागं खाडी आहे ती. तर हा ब्लॉग इथंच एंड करतोय मी. आलो मस्तपैकी प्रवास झाला आणि भाई साहेब हे बी काय सुख आहे भाई. हवा काय 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 वाटते. आणि संध्याकाळी प्रोग्राम आहेत. त्याच्यानंतर भरपूर काय आहेत नवीन नवीन गोष्टी. शिमगा असल्यावरती भरपूर काय काय मला पण बघायला भेटणार आहे. माझ्यासोबत तुम्हाला देखील बघायला भेटणार आहे. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो आणि आता डायरेक्ट संध्याकाळी भेटूया.